Hello students, welcome to my channel once again. Today we are going to solve activity sheet number 5 of subject Science and Technology Standard 9th. On day 5, we are going to revise the topics of compounds, mixtures and their types. यासाठी आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर रेफर करणार आहोत. सो लेटेस्ट टेक अ लुक मध्ये आपल्याला काय आहे बघा. डेफिनेशन ऑफ कंपाऊंड आहे. काय असतं बरं कंपाऊंड? अ मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड इज फॉर्म्ड व्हेन 2 or more elements come together. The properties of compounds are completely different from those of constituent elements and there are 2 types of compounds. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स केमिकली जेव्हा कंबाईन होतात तेव्हा काय तयार होतं? कंपाऊंड. आणि ह्या एलिमेंट्स पासून कंपाऊंड तयार झाल्यानंतर कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज त्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटपेक्षा टोटली डिफरंट असतात. 2 टाईपचे कंपाऊंड असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक काय आहे आपण बघूया. दिस कंपाऊंड्स व्हेन स्ट्रॉंगली हीटेड इन एअर combine with oxygen to form some gaseous substances. In case if their combustion is not complete, black colored carbon remain behind as a residue. एक्झाम्पल कुठले दिले आहे? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हायड्रोकार्बन्स एक्सेट्रा. म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड जेव्हा आपण स्ट्रॉंगली हीट करतो त्यावेळेला ऑक्सिजन सोबत त्याचं कॉम्बिनेशन होऊन गॅशियस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. आणि समजा जर तो पूर्णपणे नाही जळाला तर त्याचा रेसिड्यू मागे राहतो. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतं? दिस कंपाऊंड्स डिकम्पोज ऑन स्ट्रॉंग हीटिंग टू लिव्ह अ रेसिड्यू बिहाइंड. जेव्हा खूप स्ट्रॉंगली आपण हीट करतो इनऑर्गॅनिक कंपाऊंडला तेव्हा त्याचा रेसिड्यू राहून जातो. एक्झाम्पल दिले आहे बघा. सॉल्ट, सोडा, लाईमस्टोन, ब्ल्यू विट्रिऑल, ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इथे आपल्याला एक्झाम्पल वरून कळणार आहे. तुम्ही हे दोन्ही पिक्चर्स ऑब्झर्व करू शकता. कोणते 2 पिक्चर्स आहेत बघा इथे. हा पहिला एक पिक्चर आहे व्हाईल हीटिंग शुगर अँड सॉल्ट. आपल्याला चेंजेस काय ऑब्झर्व करायचे ते बघा. पहिलं बघा. आफ्टर हीटिंग द कलर ऑफ शुगर टर्न्स ब्लॅक while the color of salt does not change. आपण जेव्हा शुगरला हीट देतो शुगरचा कलर बघा इथे चेंज झाला आहे. ही शुगर आहे, याचा कलर आपल्याला इथे चेंज झालेला दिसतो. पण इथे हा सॉल्ट आहे, सॉल्टचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसतोय का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? दिस प्रूव्स दॅट शुगर इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड सॉल्ट इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. शुगरचा कलर चेंज झाला म्हणून शुगर काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. सॉल्टचा कलर चेंज होत नाही आहे म्हणून सॉल्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यानंतर आपण बघूया मिक्सचर म्हणजे काय असतं. इन अ मिक्सचर देर आर 2 or more constituent substances. मिक्सचरमध्ये सुद्धा 2 किंवा त्यापेक्षा अधिक कॉन्स्टिट्युएंट सबस्टॅन्सेस असतात. वी कॅन सेपरेट द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिक्सचर. पण मिक्सचरचे कॉन्स्टिट्युएंट आपण सेपरेट करू शकतो. कंपाऊंडचे कॉन्स्टिट्युएंट सेपरेट इझिली करू शकत नाही. देर आर 2 टाइप्स ऑफ मिक्सचर्स, होमोजिनियस मिक्सचर अँड हेटरोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस आणि हेटरोजिनियस मधला फरक काय आहे? होमोजिनियसमध्ये कंपोनंट्स ऑफ मिक्सचर फॉर्म 1 फेज. होमोजिनियस मिक्सचर इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन. म्हणजे जसं शुगरचं सिरप होतं किंवा ब्राईन होतं, शुगर आपण पाण्यामध्ये जेव्हा मिक्स करतो ती टोटली डिझॉल्व्ह होते आणि हे जे शुगरचं सिरप तयार होतं त्याला आपण काय म्हणू शकतो? होमोजिनियस मिक्सचर. किंवा शुगर आपण साखरेचा पाक तयार करतो गॅसवर त्याला गरम करून, तर हा जो साखरेचा पाक आहे किंवा त्याला आपण शुगर सिरप सुद्धा म्हणतो, हे कशा प्रकारचं मिक्सचर आहे? होमोजिनियस. आता हेट्रोजिनियस बघूया. इन धिस द कंपोनंट्स ऑफ मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इन 2 or more phases.
म्हणजे 2-3 फेजेस 2-3 कॉन्स्टिट्यूएंट त्याचे एकत्र केले तर ते सेपरेट होऊ शकतात किंवा सेपरेट दिसतात आपल्याला बघताना सुद्धा. त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सचर ऑफ सॉईल अँड शुगर दिलेलं आहे. तर सॉईल आणि शुगरचं जेव्हा मिक्सचर आपण करतो, एकत्र त्यांना करतो, त्यावेळेला ते मिक्सचर जे तयार होतं ते हेट्रोजिनियस मिक्सचर असतं. हेट्रोजिनियस मिक्सचरचे सुद्धा 2 टाइप्स आहेत, सस्पेन्शन अँड कोलायडल मिक्सचर. तर सस्पेन्शनमध्ये काय आहे बघा, पार्टिकल्स कॅन बी सीन विथ नेकेड आय. सस्पेन्शन मिक्सचरमध्ये आपण जसं आताच आपण बघितलं सॉईल आणि शुगरचं मिक्सचर, त्यातले सॉईल आणि शुगर असं सेपरेटली आपल्याला आपल्या नेकेड आईजनी कळतं, दिसतं, बरोबर. आणि कोलाइडमध्ये पार्टिकल्स कॅन नॉट बी सीन थ्रू द नेकेड आईज. The diameter of particles is larger than 10⁻⁻⁴ meter. Therefore, light cannot transmit through it. हे कशाचं आहे? सस्पेन्शनचं. आणि diameter of these particles is around 10⁻⁵ meter. Therefore, light is partly transmitted and partly scattered. कोलायडल मिक्सचरमध्ये. आता सस्पेन्शन मिक्सचरचं एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, मिक्सचर ऑफ सॉडस्ट अँड वॉटर. सॉडस्ट आणि वॉटरचं जे मिक्सचर असतं तिथे आपल्याला काय दिसतं की त्याचे पार्टिकल्स 10⁻⁴ मीटरपेक्षा त्याचं डायमीटर कमी असतं आणि त्यामुळे लाईट ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला कळतं की पाण्यामध्ये सॉडस्ट मिक्स झालेलं आहे, आपण ते नेकेड आईजने बघू शकतो. आणि दुसरं दिलेलं आहे आपल्याला कोलाइडमध्ये एक्झाम्पल्स आहेत मिल्क, फॉग, स्मोक, क्लाउड. यामध्ये आपल्याला वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट इझिली आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, पण ह्याचे पार्टिकल्सचं डायमीटर कसं असतं 10⁻⁵ मीटरपेक्षा कमी असतं आणि त्यामुळे त्यातून लाईट ट्रान्समिट होऊ शकतो. जसं ढगांमधून क्लाउड्समधून आपल्याला कळतं की लाईट ट्रान्समिट होतो किंवा स्मोकमधून सुद्धा लाईट ट्रान्समिट होतो. तर ही आपलं सस्पेन्शन आणि कोलाइडचं काय आहे, डिस्टिंग्विश बिटवीन आहे. तर आता लेटेस्ट प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेली आहेत. क्वेश्चन्सची उत्तरं आपण आपल्या नोटबुकमध्ये ॲज युज्युअल लिहिणार आहोत. त्यामध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, मिक्सचर ऑफ शुगर अँड वॉटर दिलेलं आहे, सॉल्ट अँड वॉटर दिलेलं आहे. आपल्याला लिहायचं आहे की कोणत्या प्रकारचं मिक्सचर आहे ते, हे होमोजिनियस आहे की हेट्रोजिनियस आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 3मध्ये बघा, ॲज शोन इन द फिगर द कॅम्फर इज हीटेड फॉर 5 minutes. Will the residue remain in the evaporating dish? What kind of compound camphor is? कॅम्फर म्हणजे कापूर. आपण जो देवाजवळ कापूर जाळतो, तो कापूर जर 5 मिनटं आपण त्याला जाळलं तर त्याचा रेसिड्यू मागे राहणार का, किंवा मग तो कशा प्रकारचा कंपाऊंड आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर चला आता आपण आपल्या नोटबुकमध्ये जाऊया आणि क्वेश्चन आन्सर्स लिहूया. ओके, सो ॲक्टिव्हिटी शीट नंबर 5, सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्टँडर्ड 9th. लेट्स प्रॅक्टिसमधला आपला क्वेश्चन नंबर 1 आहे. लिस्ट व्हेरियस मिक्सचर्स नॉर्मली फाउंड ॲट आर होम अँड क्लासिफाय देम इंटू सस्पेन्शन अँड कोलायडल सोल्युशन. आताच आपण सस्पेन्शन आणि कोलायडल सोल्युशनमधला डिफरन्स बघितला आहे. तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये असे कुठले सस्पेन्शन्स अँड कोलायडल सोल्युशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर आता सगळ्यात पहिलं इथे आपण एक्झाम्पल ऑफ सस्पेन्शन्स लिहिलेली आहेत बघा. मडी वॉटर. मडी वॉटर काय आहे? सस्पेन्शन आहे. त्यामध्ये आपल्याला कळतं की वॉटरमध्ये मड मिक्स झालेला आहे. आपण आपल्या नेकेड आईजने डिफरन्स सांगू शकतो की वॉटर आणि मड एकत्र असल्यामुळे ही मडी वॉटर आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे सुद्धा सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. सँड पार्टिकल्स सस्पेंडेड इन वॉटर. वॉटरमध्ये सँडचे पार्टिकल्स, रेतीचे किंवा वाळूचे कण जेव्हा मिक्स झालेले असतात ते सुद्धा आपल्याला कळतं. फ्लॉर इन वॉटर. वॉटरमध्ये पीठ कुठलं मिक्स झालेलं असेल. स्लॅक लाईम फॉर व्हाईट वॉशिंग. पेंट इन विच डाईज आर सस्पेंडेड इन टर्पेंटाईन ऑइल. टर्पेंटाईन ऑइलमध्ये जेव्हा डाईज मिक्स करतात पेंट करण्यासाठी, हे सुद्धा सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. आता आपण एक्झाम्पल ऑफ कोलायडल सोल्युशन्स बघूया. आपण मगाशी सुद्धा एक्झाम्पल्स बघितली की ह्यामध्ये नेकेड आईजने आपल्याला सेपरेट त्याचे काय म्हणूया कॉन्स्टिट्युएंट्स दिसत नाही, पण त्याच्यामधनं लाईट इझिली ट्रान्समिट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत बघा. मिल्क आहे, क्रीम आहे, मेयोनीज आपण जे घरी खातो ब्रेडला लावून, जेली असतात, बटर असतं आपल्याकडे, आपण ब्रेडला चपात्यांना बटर लावतो, कर्ड आहे, चीज आहे, स्मोक आहे आणि इतरही अशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत कोलायडल सोल्युशन्सची.
त्यानंतर सेकंड आपला क्वेश्चन जो होता त्यामध्ये आपल्याला पिक्चर शो केले होते आणि त्यामध्ये क्वेश्चन काय विचारला होता, इफ द मिक्सचर्स आर मेड ॲज शोन इन द फिगर विच टाईप ऑफ मिक्सचर इज फॉर्म्ड, होमोजिनियस और हेट्रोजिनियस. अँड फर्स्ट पिक्चर कोणत्या मिक्सचरचं होतं, शुगर प्लस वॉटर. आणि आपल्याला माहिती आहे शुगर आणि वॉटर एकदम डिझॉल्व्ह होऊन जाते आणि त्याचा वन फेजच बघायला आपल्याला मिळतो. आपल्याला कळत नाही की शुगर आणि वॉटर असं मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे ते होमोजिनियस मिक्सचर असतं. सेम थिंग वी कॅन से अबाउट सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट आणि वॉटर पण एकदम एकत्र मिक्स होतं, त्याचा एकच फेज तयार होतो आणि त्यामुळे ते सुद्धा होमोजिनियस मिक्सचर आहे. त्यानंतर थर्ड आता मी कॅम्फरचा जो क्वेश्चन होता तो तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केला होता. तो क्वेश्चन काय होता, ॲज शोन इन द फिगर, इफ कॅम्फर इज हीटेड फॉर 5 minutes विल द रेसिड्यू रिमेन इन द इव्हॅपोरेटिंग डिश, व्हॉट टाईप ऑफ कंपाऊंड कॅम्फर इज. कॅम्फर जाळल्यानंतर त्याचा रेसिड्यू इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये राहतो का आणि कॅम्फर हे कोणत्या प्रकारचं कंपाऊंड आहे. तर याचं उत्तर काय आहे, देअर विल बी नो रेसिड्यू इन द इव्हॅपोरेटिंग डिश आफ्टर हिटिंग कॅम्फर फॉर 5 minutes बिकॉज कॅम्फर इज ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड. कॅम्फर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्यामुळे 5 मिनटं जाळल्यानंतर त्याचा रेसिड्यू हा इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये किंवा त्याची राख आपण त्याला म्हणूया, ती राख आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये दिसत नाही. ह्याचं उत्तर पुढे कंटिन्यू केलं आहे बघा. काय आहे, आफ्टर हिटिंग कॅम्फर इट गेन्स कायनेटिक एनर्जी, त्याला कायनेटिक एनर्जी मिळते आणि डायरेक्टली कन्वर्टेड इंटू गॅस. तो सॉलिडचा लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाही, तो डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट होतो, गॅसमध्ये, ड्यू टू इट्स प्रॉपर्टी ऑफ सब्लिमेशन. हेन्स इट इज कॉल्ड सब्लिमेटिंग सबस्टॅन्स ऑल्सो. तो ऑर्गॅनिक कंपाऊंड तर आहेच, त्याशिवाय कॅम्फरला सब्लिमेटिंग सबस्टॅन्ससुद्धा म्हणतात. आता आपण चौथा आणि लास्ट क्वेश्चन बघूया. चौथा क्वेश्चन काय आहे, वेन द सोल्युशन इज केप्ट steady for some time the particles of colloid do not get collected at bottom but the suspended particles settle at bottom. why? म्हणजे कोलाईड जे असतं त्याचे पार्टिकल्स बॉटमला सेटल होत नाही. जरी ते सोल्युशन आपण काही वेळ तसंच ठेवून दिलं, स्टेडी ठेवलं, तरी त्याचे जे पार्टिकल्स आहे ते बॉटमला सेटल होत नाही. सस्पेन्शनचे पार्टिकल्स कसे बॉटमला सेटल होतात, समजा पाण्यामध्ये आपण वाळू मिक्स केलं, सँड पार्टिकल्स मिक्स केले आणि ते पाणी थोडा वेळ स्टेडी ठेवलं तर आपल्याला खाली सँड पार्टिकल्स बॉटमला सेटल झालेले दिसतात. पण कोलाईडचं होत नाही, असं का, काय रिझन असेल, तर त्याचं रिझन आहे, द कोलायडल पार्टिकल्स आर स्मॉलर अँड नॉट हेवी. दे आर ऑलवेज इन झिगझॅग मोशन विच काउंटर्स द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन देम, हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग स्टॅबिलिटी टू कोलायडल पार्टिकल्स, नॉट अलाविंग देम टू सेटल डाऊन. कोलायडल पार्टिकल्सचं डायमीटर कमी असतं, आपण बघितलं 10⁻⁵ मीटर असतं आणि त्यामुळे काय होतं, ते हेवी नसतात, ते झिगझॅग मोशनमध्ये मूव्ह होत असतात आणि त्यामुळे त्यांना स्टॅबिलिटी मिळत नाही आणि ते सेटल डाऊन होत नाही. ऑन द कॉन्ट्ररी द पार्टिकल्स ऑफ सस्पेन्शन आर फार लार्जर दॅन दोज ऑफ कोलाईड. कोलाईडपेक्षा ते जास्त लार्ज असतात सस्पेन्शनचे पार्टिकल्स आणि सो द ग्रॅव्हिटी इज एबल टू पुल देम डाऊन अँड हेन्स सस्पेंडेड पार्टिकल्स आर सेटल ॲट बॉटम. ग्रॅव्हिटी जी असते, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो त्यांना इझिली पुल करू शकतो आणि त्यामुळे ते सेटल डाऊन होतात. पण कोलाईडच्या पार्टिकल्सना हेवी नसल्यामुळे त्यांना ग्रॅव्हिटी पुल डाऊन करू शकत नाही आणि ते खाली बॉटमला सेटल होत नाही. अशा प्रकारे आपला हा लास्ट क्वेश्चन आपण त्याचा आन्सर लिहिलेला आहे आणि आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 5 कंप्लीट झालेली आहे.